विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज झालेल्या सॅट पेपरचं आपण डिस्कशन करूया. या ठिकाणी बघा सेट नंबर डी आहे. तुमचा ए जरी असला, बी जरी असला, सी जरी असला तरी पण क्वेश्चन तेच आहेत, फक्त सिक्वेन्स थोडा पुढं मागं आहे, तुम्ही बघू शकता. सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी बघा आपण मराठी मीडियमची घेऊया. तर बघा अशा पद्धतीचा प्रश्न असेल. क्वेश्चन नंबर फर्स्ट, हा सेक्शन डी घेतोय मी. तुमचा ए असेल तर वेगवेगळे असू शकतात. समजा फक्त सिक्वेन्सवर खाली आहे, क्वेश्चन तेच आहेत. ए आणि बी या दोन पदार्थाचे विशिष्ट उष्मा अनुक्रमे याचं 7:1 आहे. ऑप्शन 1 आहे. त्याच्यानंतर या प्रश्नाचं 7 उत्तर आहे. वातावरणीय दाबाचं 4 आहे. ओके, आता हेच इकडे इंग्लिशमध्ये आहेत. ओके, इंग्लिशमध्ये तुम्ही बघू शकता तेच क्वेश्चन येतं 7:1. त्याच्यानंतर 7 उत्तर आहे आणि हे ऑप्शन नंबर 4 आहे याचं प्रेशर, ॲटमॉस्फेरिक प्रेशरचं. ओके, तर डायरेक्टली मी मराठी घेतो, तुम्ही सेमी बघून घ्या. ओके, तर सेमी तेच आहे, इंग्लिशमध्ये तेच आहे. चौथ्याचं बघा या ठिकाणी असा जो क्वेश्चन असेल तर याचं ऑप्शन 1 आहे. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 आहे. क्वेश्चन नंबर 6चं याचं बघा अणूच्या अंतरंगाचा अभ्यास कुणी केला? अर्नेस्ट रुदरफोर्डनं केला. आता याचं जर समजा तुम्ही हे बघितलं, सेमी बघितलं, तर याचं बी ऑप्शन नंबर 1च येणार आहे. त्याच्यानंतर याचं ऑप्शन 2 येणार आहे, याचं ऑप्शन 2च येणार आहे. अशा पद्धतीनं ओके, सेमच आहे. डायरेक्ट आपण मराठी शिकवता. ओके, डॉल्टनचं असेल तर या ठिकाणी अणुवस्तुमान आहे, ऑप्शन 1 आहे. 22 कॅरेट सोनं ऑप्शन 2 आहे. त्याच्यानंतर CNGचं ऑप्शन 2 आहे. रंजक द्रव्ये या ठिकाणी याचं ऑप्शन 4 आहे. त्याच्यानंतर अणूच्या विशिष्ट कवचात याचं जे उत्तर आहे ते ऑप्शन 2 आहे, जे थॉम्सन आहे. ओके, या ठिकाणी तुम्ही सेममध्ये हे सेम टिक मार्क या ठिकाणी करू शकता. ऑप्शन 1 आहे, त्याच्यानंतर याचं ऑप्शन 2 आहे. ओके, त्याच्यानंतर याचं ऑप्शन 2 आहे आणि ह्याचं ऑप्शन काय येईल मग 4 येईल. ओके, आणि या ठिकाणी याचं येईल जे थॉम्सन. ओके, क्वेश्चन तुम्ही नीट वाचा. या ठिकाणी व्हिडिओ पॉज वगैरे करू शकता. ओके, चला ठीक आहे. तर बघा या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन, नवसागराचे रेणुसूत्र NH4Cl आहे. दह्यामध्ये कोणतं आम्ल असतं? कोणतं ॲसिड असतं? लॅक्टिक ॲसिड असतं, सर्वांना माहीत आहे. लॅक्टिक आम्ल असतं. भारतातील पहिली अणुभट्टी अप्सरा कुठे आहे? मुंबईला आहे, सर्वांना माहीत आहे. मृत सागराची क्षारता किती असते? 33.7 असते. पुढील वेगळा धातू ओळखा. तर या ठिकाणी याचं गॅलियम येतं. पुढीलपैकी याचं काय येतं विद्यार्थी मित्रांनो? याचं येतं पोटॅशियम येतं, ऑप्शन 3 येतं. ओके, आता इकडं बघा सेमीवाले सेम उत्तर येतं. हे बघा NH4Cl, लॅक्टिक ॲसिड, त्याच्यानंतर चेन्नई कुठे गेलं? हे झालं चेन्नई. त्याच्यानंतर 33.7, त्याच्यानंतर गॅलियम आणि त्याच्यानंतर या ठिकाणी याचं येतं पोटॅशियम. सेम आहे. ओके, फक्त तिकडं मराठी होतं, इकडं सेमी आहे. ओके, नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 18, अन्न अमलारीयुक्त याचं जाडरस येते. त्याच्यानंतर राष्ट्रीय विषाणू संस्था पुण्याला आहे. त्याच्यानंतर याचं ऑप्शन डी येते, ऑप्शन 4 येते आणि याचं ऑप्शन 4 येतं लेकारिका. ओके, इकडं बी तेच आहेत. दॅट इज द, याला आपण गॅस्ट्रिक ज्युसेस म्हणतो. त्याच्यानंतर पुणे, त्याच्यानंतर ऑप्शन 4 आणि त्याच्यानंतर ऑप्शन 4 लायझोझोम्स आपण त्याला म्हणतो. ओके, नेक्स्ट बघा जगातील सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण कुठे आढळतात? भारतामध्ये आढळतात. खालीलपैकी जोड्यापैकी विसंगत जोडी ओळखायची तुम्हाला. अतिसारची ऑप्शन 2 आहे. लाकूड, कपडे, कोळसा याचं ऑप्शन 1 येतं. खालीलपैकी कोणत्या पेशी तंतुकणिका नसतात? याचं येतं ऑप्शन 4. या रक्तगटाचा शोध डिकॅस्टेलो स्टर्ली यांनी लावला, तर AB रक्तगट आहे. त्याच्यानंतर निरोगी मानवाच्या हृदयाचे दर मिनिटास 72 ठोके पडतात. ओके, या ठिकाणी इथं फक्त सेमीमध्ये दिलं आहे. सेम उत्तर तुम्हाला लिहायचं. या ठिकाणी याचं इंडिया येते, त्याच्यानंतर याचं डायरिया येते, त्याच्यानंतर याचं क्लास A फायर येते, त्याच्यानंतर रेड ब्लड सेल येते, याचं AB येते आणि या ठिकाणी याचं 72 येते. ओके, चला ठीक आहे. नेक्स्ट बघा आता भरतपूर अभयारण्य कशासाठी जगप्रसिद्ध आहे? पान पक्ष्यासाठी आहे. स्पिग्मो मॅनोमीटर ऑप्शन 2 आहे, याचं ऑप्शन 3 आहे. आता या ठिकाणी इकडं सेम बघा, ॲक्वॅटिक्स बर्ड्स म्हणतो आपण त्याला, त्याच्यानंतर ब्लड प्रेशर म्हणतो आणि या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 आहे. ओके, हे झालं सेमीवाल्यासाठी. डबल या इकडं मराठीवाले अनियमित परावर्तन ऑप्शन 1. जेव्हा वायू गोल याचं ऑप्शन 4 आहे. 33चं या ठिकाणी बघा तुम्हाला काय करायचं तर मानवी शरीराचे तापमान किती असतं? 37 असतं. आपल्याला माहिती आहे 34 असतं. म्हणजे या ठिकाणी पहिल्याचं डी आलं. पहिल्याचं डी कुठं आहे? इथंच आहे पहिल्याचं डी, म्हणजे याला करून टाका. ओके, ऑप्शन 1. इकडं सेम तुम्हाला करायचं आहे. याचं सेमीवर लक्ष द्या, ऑप्शन 1 आहे. त्याच्यानंतर याचं हीट येते आणि त्याच्यानंतर याचं टेम्परेचर ऑफ ह्युमन बॉडी किती आहे? 37 आहे. पहिल्याचं डी कुठं आहे? इथंच आहे. ओके, चला ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, खाली दिलेल्या पर्यायातून विधान पूर्ण करा. ऊर्जेचे स्थानांतर 3, त्याच्यानंतर याचं 4, याचं 2 आणि याचं पाण्याचा विसर्ग ऑप्शन 4 आहे. तर इथं सेम करा तुम्ही. या ठिकाणी सेमीवाले बघा, याचं ऑप्शन 3 येते,
याचा ऑप्शन नंबर 4 येते, याचा ऑप्शन नंबर 2 येते आणि याचा ऑप्शन नंबर यस डिस्चार्ज ऑफ वॉटर येत आहे. ओके, नेक्स्ट बघा. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा आपले क्वेश्चन्स हे झालेले आहेत. ओके, एक मिनटं. हां यस. तर हे झालं आपलं सायन्स. आता आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे. इथं झालं सायन्स, आपलं विज्ञान झालेलं आहे. आता इथून आपलं इतिहास, नागरिकशास्त्र आणि भूगोल चालू झालेलं आहे. ओके, तर कार्यक्षम लोकसंख्या, नोकरी, क्षितिज समांतर, पाण्याचा विसर्ग. ओके, चला ठीक आहे. आता डायरेक्टली आपण मराठी बघूया. खालीलपैकी कोणत्या उद्योगाचा समावेश मध्यम उद्योगात होतो? गुऱ्हाळ आहे. क्षत्रभेटीसाठी सोन्याची अंगठी आहे. नकाशाचं या ठिकाणी उजवी करा. ही जी डायग्राम आहे याचं 3 नंबर आहे. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जोड्या लावायच्यात. याचं सेकंड येते. खालीलपैकी कोणता प्रवाह आफ्रिकेच्या सोमाली येते? याचं उदाहरणाचं सॉल्व केलं असला 5 येते. सविनय कायदेभंगाचं 3 येते. ओके, पुढे भारतातील पहिला लढा यशस्वी करून हे सत्याग्रह येते. गोपाळकृष्ण गोखले याचं राष्ट्रीय सभेच्या 4 येते. या जोड्या लावा. बघा या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 येते. ओके, पुढे जर आपण बघितलं तर या ठिकाणी इथं तुम्हाला जोड्या लावायच्यात. याचं 4 येते. बंदी हुकूम या ठिकाणी डॉक्टर राम मनोहर लोहिया ऑप्शन 3. या ठिकाणी वेवेल योजना ऑप्शन 2. आणि ही जी महिला आहे ही कोणती आहे सर्वांना माहिती आहे? आर्य महिला समाजाची स्थापना केलेली महिला आहे. ऑप्शन 2 येते. त्याच्यानंतर येतं याचं बारिंद्र कुमार घोष ऑप्शन 4. आझाद हिंद सेना ऑप्शन 1. लॉर्ड कॅनिंग ऑप्शन 3. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ऑप्शन 1. ऑप्शन 2 लोकहितवादी आणि औषधोपचार कान्होजी जेधे ऑप्शन 3. नेक्स्ट आहे कारखानीस ऑप्शन 2. भारतीय संविधान अध्यक्ष माहिती आहे सर्वांना डॉक्टर राजेंद्र प्रसाद ऑप्शन 1. त्याच्यानंतर याचं ऑप्शन 2 सामूहिक जबाबदारी. याचं संसदेला येते. याचं 25 आहे. याचं 2 आहे राष्ट्रपती. नेक्स्ट आहे याचं 3,56,000 किलोमीटर ऑप्शन 2 आहे. सूर्योदय आणि सूर्यास्त ऑप्शन 1 आहे. आणि 3,700 मीटर आहे. महासागराची सरासरी खोली 3,700 मीटर आहे. ओके, त्याच्यानंतर याचं येतं आहे भूचुंबकीय आस. ॲक्सिस कोणता आहे? ऑप्शन नंबर 2 दॅट इज द ए. नेक्स्ट बघा जमिनीचा कस 1 ते 2 दिवस समान असते. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी सायन्स म्हणजेच विज्ञान आणि त्याच्यानंतर इतिहास बघून नागरिकशास्त्राचे उत्तरं बघितलेले आहेत. गणिताचे आपण उत्तर काय करूता खूप डिटेलमध्ये सांगूता पुढच्या व्हिडिओमध्ये येऊन जातील. चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.